नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे 100 वर्ष पूर्ण झाली. तुम्ही म्हणाल हे काय? होय, कशाला 100 वर्ष पूर्ण झाली? कोणती गोष्ट आहे ती? आणि त्या गोष्टीचं भारत आणि इंग्लंड यांच्याशी काय नातं आहे? किंवा तीच गोष्टीमुळे आपल्या भारतातील अर्थव्यवस्था किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. मग ही गोष्ट नेमकी कोणती? मित्रांनो, ती जर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ मात्र आपल्याला शेवटपर्यंत पाहावा लागेल. मित्रांनो, या भारत देशामध्ये बहुजन समाजाला हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित ठेवलं आणि त्यामुळे की काय शिक्षणाची भूक भागवण्यासाठी किंवा ज्ञानार्जन करण्यासाठी भारतातील शिक्षण संपवून बाहेरच्या देशातील म्हणजे परदेशातील मग अमेरिका असेल इंग्लंड असेल या युनिव्हर्सिटीमधून रिसर्च करून किंवा डॉक्टरेट पदवी मिळवण्यासाठी संकल्प केलेलं एक व्यक्तिमत्व किंवा एक असामान्य कर्तृत्व असलेला माणूस अमेरिकेमधून जी कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामधून इकॉनॉमिक्समधली डॉक्टरेट मिळवतो आणि त्यानंतर तीच डॉक्टरेट मिळवण्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या इंग्लंड या ठिकाणी असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये जातो. त्या व्यक्तीचं नाव आहे मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी काय केलंय की ज्याला 100 वर्ष पूर्ण झाली? तर मित्रांनो, ही जी काही डॉक्टरेट पदवी आहे ही मिळवण्याची ती कुठून मिळवायची? तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही जी काही युनिव्हर्सिटी आहे याच्यातून त्यांना मिळवायची. त्यासाठी ते 1922ला तिथे आहेत. 1922ला हा 257 पानांचा शोध प्रबंध लिहिला. म्हणजे प्रबंध किंवा ज्याला आपण रिसर्च पेपर म्हणतो ते बनवले गेले. आणि ते बनवल्यानंतर आता परीक्षा व्हायला पाहिजे. युनिव्हर्सिटीच्या रूलप्रमाणे ती परीक्षा व्हायला पाहिजे. आणि परीक्षा कशी होणार आहे? कारण हा प्रबंध इकॉनॉमिक्स मधला आहे आणि तो प्रबंधाची परीक्षा घेण्यासाठी जागतिक लेवलचे अर्थतज्ञ किंवा ती युनिव्हर्सिटी आहे त्यातले जे अर्थतज्ञ आहेत अशी अर्थतज्ञ म्हणजे हेरॉड लास्की सारखी 6 अर्थतज्ञ यांची परीक्षा घेणार आहेत. आता त्यावेळेस बाबासाहेबांना कोणी मार्गदर्शन केलंय? तर बाबासाहेबांना मार्गदर्शन करणारे आहेत एडविन कॅनन. या माणसाने बाबासाहेबांना या प्रबंध कसा लिहायचा किंवा त्यामध्ये काय पॉइंट असले पाहिजे, त्याच्या त्रुटी काय असल्या पाहिजे, ते सोल्युशन काय असलं पाहिजे, समस्या आणि त्याच्यावर सोल्युशन हे सर्व बाबासाहेबांना गाईड केलं किंवा मार्गदर्शन केले. कारण शोध प्रबंध घेण्यासाठी किंवा देण्यासाठी त्या माणसाला एक गाईड असतो. त्या पद्धतीनं यांनी बाबासाहेबांना मार्गदर्शन केले. आता ज्यावेळेस बाबासाहेबांच्या समोर जे परीक्षेचा दिवस आहे त्यावेळेस ही 6 मंडळी अर्थतज्ञ मंडळी बसतात आणि बाबासाहेबांचा जो प्रबंध आहे तो वाचला जातो. शेजारीच त्यांचे मार्गदर्शक जे आहे एडविन कॅनन हे सुद्धा बसलेले असतात. आणि हा प्रबंध वाचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की हा प्रबंध पूर्णतः ब्रिटिश सरकारच्या विरोधात किंवा ब्रिटिश सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात आहे हे त्यांच्या लक्षात येतं. आणि मग हे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रबंध मान्यच करायचा नाही किंवा हा अमान्य करून यांना डॉक्टरेट द्यायची नाही असं ते ठरवतात. बरं मित्रांनो, या ठिकाणी हा शोध प्रबंध नेमका काय केलाय? तर आपल्या भारत देशावर इंग्रज सरकारचं राज्य होतं आणि इंग्रज सरकारचं राज्य असताना आपले जे काही दादाभाई नौरोजी आहेत यांनी एकदा असं म्हटलं होतं की इंग्रज सरकार भारतीयांना लुटतंय. पण हे थेरॉटिकली बोलले होते, ते प्रॅक्टिकली बोलले का नाही. पण बाबासाहेबांनी तोच मुद्दा या ठिकाणी मात्र प्रॅक्टिकली सिद्ध करून दाखवला होता की ब्रिटिश सरकार जे भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये जो काही रुपया आहे या रुपयाची समस्या काय. तर ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केले, हा रुपया त्यांचं जे काही नाणं आहे ब्रिटिशांचं पौंड याच्याशी जोडलंय आणि ह्या रुपयाला त्या पौंड्सची अशा पद्धतीने जोडले की ब्रिटिश सरकारचा जास्तीत जास्त फायदा होईल. आणि तो रुपया पौंडला जोडल्यामुळं सगळी जी भारतीयांची गंगाजळी आहे ती इंग्रजच्या
किंवा ब्रिटिश सरकारच्या तिजोरीच्या दिशेनं वळते आणि त्यामुळं भारतीय लोकांची समस्या वाढली किंवा रुपयाची समस्या वाढलेली आहे, असा या थेसिसचा विषय किंवा सब्जेक्ट होता. आणि यामुळं तो पूर्णच्या पूर्ण ब्रिटिश सरकारच्या विरोधात आहे. शिवाय ब्रिटिश गव्हर्नमेंट भारतामध्ये आहेच, तिथे परीक्षा घेणारी मंडळी किंवा ती युनिव्हर्सिटी आहे, ती इंग्लंडचीच युनिव्हर्सिटी आहे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ती मंडळी ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरोधात असलेला प्रोजेक्ट किंवा ज्याला आपण थेसिस म्हणूया, तो अमान्य करण्याचा खेळ खेळतात. परंतु बाबासाहेब त्या ठिकाणी त्यांना प्रतिप्रश्न विचारतात की यामध्ये अशी काही एखादी चूक दाखवा. मग प्रबंधाची चूक असेल, त्याच्यामध्ये कंटेंटची काही चूक असेल, किंवा काही त्याच्यामध्ये अजून शिल्लक राहिलं असेल, त्यामध्ये की कमतरता आहे त्याच्यामध्ये, असं काही दाखवा. तर ही मंडळी सर्व पाहतात, त्यामुळे काहीच चूक निघत नाही. ग्रॅमॅटिकली काही चूक आहे का, ती पण चूक निघत नाहीये. मग बाबासाहेब त्यांना म्हणतात की तुम्ही मला ही पदवी नाही दिली तरी चालेल. काय म्हणतात? तुम्ही मला ही पदवी नाही दिली तरी चालेल, हा प्रबंध मी भारतात जाऊन प्रसिद्ध करेन. आता विचार करा, आणि हा प्रबंध जो आहे मी भारतात जाऊन प्रसिद्ध करेन, आणि ब्रिटिश सरकारने किंवा ब्रिटिशांनी जो रुपया पाऊंडला जोडलाय, आणि पाऊंडला जोडल्यामुळं त्या रुपयाचं किंवा भारतातील जनतेचा पैसा ब्रिटिशांच्या तिजोरीकडे कशा पद्धतीने चाललाय आणि भारतीय लोकांची कसे हाल होत आहेत किंवा काय समस्या वाढली, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं की ही आर्थिक सिस्टीम आहे, ही प्राध्यापक केन्स हा अर्थतज्ञ जगातला मानलेला, याच्याच थेरीवर अवलंबून आहे, आणि ती थेरीच मुळात चुकीची आहे हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं. आणि त्यामुळे ह्या मंडळींनी असं ठरवलं की ह्यांना द्यायचीच नाहीये डॉक्टरेट. परंतु नाही इलाज असतो, ज्यावेळेस बाबासाहेब सांगतात मी भारतात जाऊन हा प्रबंध प्रकाशित करीन, त्यावेळेस मात्र डॉक्टरेट ही पदवी दिली जाते. 1922ला ही पदवी दिली जाते. 1923ला त्या पुस्तकाचं किंवा तो जो काही प्रबंध आहे त्याच्या पुस्तकात रूपांतर केलं जातं, आणि त्या पुस्तकाचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपीज, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन. आणि ह्याच गोष्टीला नंतर भारतामध्ये आल्यानंतर त्याच पुस्तकाच्या आधारे भारतीयातील अर्थव्यवस्था किंवा भारतातील आर्थिक धोरणं आणि भारतात असलेली आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजे 1 एप्रिल 1935ला जिची स्थापना झाली, ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्या बाबासाहेबांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीज, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन या पुस्तकावर आधारलेली आहे. आणि तिलाच 22 ऑक्टोबर 2023ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये एक मोठा कार्यक्रम मुंबईतील विविध संस्थांनी घेतला, आणि त्यामध्ये या बाबासाहेबांच्या पुस्तकाचं जे काही योगदान आहे, दी प्रॉब्लेम ऑफ रुपीज अँड इट्स सोल्युशन अँड ओरिजिन आणि सोल्युशन, जे काही बाबासाहेबांचं पुस्तक आहे दी प्रॉब्लेम ऑफ रुपीज, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, याचं योगदान जे आहे त्याचा गुणगौरव किंवा 100 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून कार्यक्रम घेतला आणि त्यांचं योगदानाचं आभार मानला. प्रदेशामध्ये शरदचंद्रजी पवार, बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचा एक ग्रंथ लिहिला होता, पुस्तक लिहिलेलं होतं की ते ज्या वेळेला कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये काम करत होते, जिथे त्यांना डॉक्टरेट मिळाली, त्यावेळेचा तो ग्रंथ होता. त्या ग्रंथाला 100 वर्ष झाली. म्हणून साहेब त्याचप्रमाणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांनी असणारं प्रॉब्लेम ऑफ रुपी बऱ्याच जणांना ह्याची असणारं जाणीव नसेल की दादाबाई नौरोजी
यांनी त्या काळी ब्रिटिशांवरती एक आरोप केला होता की तुम्ही असताना आम्हाला लुटताय. पण दादाभाई नौरोजींनी त्यावेळेस थिअरॉटिकली मांडणी केली नव्हती. त्याच्या बॅकग्राऊंडवरती आपण असताना पाहिलं तर बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी याच्या माध्यमातून ब्रिटिश भारताला कसं लुटतायत या संदर्भातली त्यांनी असताना मांडणी केली. आणि ती मांडणी करत असताना त्यांनी भारतातल्या अनेक प्रश्नांच्या संदर्भातला उल्लेख केला, पण त्याच्यापैकी एकाचा उल्लेख केला तो सगळ्यात महत्वाचा, आणि तो म्हणजे की रुपयाचं किंमत ही जर स्थिर राहिली तर या देशामधला जो गरीब झालेला आहे किंवा गरीब होत आहे तो त्या ठिकाणी थांबू शकतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती बदलू जाऊ शकते. अशा रीतीने त्यांनी असणारे काही सजेशन्स केले होते त्या सगळ्या याच्यामध्ये. या पुस्तकाला 100 वर्ष झाली म्हणून असणारा एक कार्यक्रम त्यांनी केला होता. मला बघितले, ती भारताची पूर्ण अर्थव्यवस्था किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा भारताची आर्थिक धोरणं या बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे दी प्रॉब्लेम ऑफ रुपीज, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन यावर आधारलेली आहे. मित्रांनो, अशा या पुस्तकाला 22 तारखेला म्हणजे 22 ऑक्टोबर 2023ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आजचं आपलं कॅप्शन दिलं होतं 100 वर्ष पूर्ण झाली. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो थांबतो. धन्यवाद.